फोटोग्राफर्सच्यामुळे आपल्याला दिसणार नाही, पण माझ्या उजव्या बाजूला जे स्क्रीन आहे त्याच्यावर आपण बघू शकता. अतिशय देखणा असा हा गौरव या सन्मानाचे स्वरूप आहे. व्यासपीठावरील सर्व प्रमुख नेतेगण, बंधू आणि भगिनी, बेरिया राजकीय कार्यकर्त्याला कारकिर्दीला आज बोलणं होत आहे. एक दिलदार कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्याकरता आज आपण बसले. नुसतं दिलदारच नाही तर युएन बेरिया हे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. कॉम्रेड बेरियापासून मी ओळखतो तेव्हा ते थोडेसे लहान होते, ज्याचा आत्ता उल्लेख त्यांनी केला. 78 साली 85 साली ते कॉलेजमध्ये निवडून आले. त्याच्या अगोदर त्यांचे वडील कॉर्पोरेशनमध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेनं फाईट करायचे. ती जरा कमी फाईट करायचे, पण त्यांचे वडील फारच जोरात फाईट करायचे. मला वाटलं होतं की ते वडिलांच्यापेक्षा जास्त फाईट करतील, पण ते एक पद्धतशीरपणानं कुठल्याही विषयामध्ये अभ्यास करून चिंतन करून आपला विषय ते कुठेही मांडतात. श्री बेरिया ज्या तऱ्हेने काम करतात, महाराष्ट्रामध्ये काम करतात, एक अल्पसंख्याकांमधला नेता अतिशय प्रामाणिकपणानं जे आहे ते बोलतो आणि सत्य असेल त्यावर ठामपणाने उभा राहतो आणि तो आपलं कार्य तडीस नेतो. युएन बेरिया त्यांनी सोलापूर महानगरपालिकेचं काम बघितलं आणि त्याचबरोबर त्यांनी महानगरपालिकेमध्ये असलेली युनियन तिलाही ताकद देण्याचं काम केलं. एकीकडे महानगरपालिकेचं नेतृत्व करायचं आणि दुसरीकडे महानगरपालिकेच्या विरुद्ध कामगारांची बाजू घेऊन लढायची. हे काही साधं काम नव्हतं, पण युएन बेरियानं सगळेच घाबरायचे. हे असलं म्हणजे कुठे काय चुकलं काय ते बरोबर करत. तर युएन बेरिया ते माझ्याबरोबर होते, माझ्या काँग्रेस बरोबर होते सातत्याने, आणि माझ्या काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून होते बराच काळ म्हणजे होते. पण एका निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर न सांगता आपल्या पदाचा राजीनामा देणारा अशा प्रकारचा अध्यक्ष आहे. आणि ते पुढं आम्ही देखील त्यांना काही पुढं काढलं नाही, पण ते कंटिन्यू राहिले. नंतर काही काळाने थोडेसे मतभेद झाले आणि ते शरदरावांच्याकडे गेले. शरदराव आणि मी इथे असं आम्हाला दोघांना कधी वेगळं समजलं नाही आहे. कारण युएन बेरिया त्यांचा अभ्यास, त्यांची विचारसरणी, त्यांचं लोकांच्या प्रती असणारं नेतृत्व याचा जर विचार केला तर एवढी अल्पसंख्यामध्ये काम करणाऱ्या ह्या आमच्या सहकार्याला एवढी ताकद आली कुठून असं मला नेहमी वाटायचं. पण त्याच्या मागे त्यांची चिंतनशीलता. अलीकडेच त्यांनी एक माझ्याविषयी कुठेतरी इंटरव्ह्यू दिला आणि अतिशय प्रामाणिकपणानं त्यांनी सांगितलं की सुशील कुमार शिंदेने हे सगळं काम केलेलं आहे
आणि त्याचं क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे. खरं म्हणजे दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांनी काँग्रेसमधल्या नेत्याला अशा प्रकारचं क्रेडिट देणं हे सहसा होत नाही. परंतु बेरिया हे अंतःकरणपूर्वक अभ्यास करणारे आणि विचार करणारे अशा प्रकारचे नेते आहेत आणि त्या आपल्या इंटरव्ह्यूमधून त्यांनी उद्याच्या पिढीमध्ये कसं आपण घडलं पाहिजे आणि सगळे कार्यकर्त्यांची नाळ ती जोडली पाहिजे अशा प्रकारचा त्यांनी विचार मांडण्याचा प्रयत्न केला. फार कमी लोकांना असं जमतं. मला हे जेव्हा कळलं कुठून तरी मला ती बातमी आली, म्हटलं सुशील तुम्ही बेरियाजी हे कसं काय बोलला, मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करत नव्हतो. तर ते म्हणाले साहेब तुम्ही हे सगळं केलेलं आहे आणि हे कोणी सोलापूरकर विसरू शकत नाही, पण ते सांगणं गरजेचं आहे. एवढी प्रकारची अशा प्रकारची हिंमत असणारा नेता मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो. पण उद्याच्या येणाऱ्या पिढीला कुणीतरी हे शिकवलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे सुशील कुमार शिंदे हा काय स्वतःहून असं नेता आलेलं नाही. म्हणून मी नेहमी सांगतो मला शरद पवारांनी राजकारणामध्ये आणलंय. काय बिघडलं त्यामध्ये? आणि तो कोण विचारत होता मला की आमच्या आमदाराचे वडील, मी आत्ताच सांगत होतो की साखर कारखाना मिळावा म्हणून करमाळ्याचा साखर कारखाना पायात त्यांनी चप्पल घातली नाही आणि जेव्हा तो कारखाना मिळाला तेव्हा चप्पल घातली. तर अशा प्रकारचे ध्येयवादी कार्यकर्ते इथं आहेत. नामदेवराव जगताप, शिवदारे, बाबूरावनाथ चाकोते. आता ह्या सोलापूरमध्ये खरं म्हणजे त्या मला पठाणांची आठवण येते. आपल्या सोलापूरमध्ये ज्या मणियार सभा घ्यायचे, हो तर ते ये यहाँ बैठे हुए नीचे की मनियार नाही, हो मनियार. तर त्यांच्या सभेला आम्ही पोरासे समोर बसलेले असायचे, पण पहाटे 4 वाजेपर्यंत त्यांचं भाषण चालू असायचं. एक आपले जाधव साहेब आणि मनियार त्यावेळेच्या पिढीला हे भाषणाची सवयच होती. तसं आमच्या UN बेरियांचं नव्हतं. पद्धतशीर मुद्दे मांडून त्याचा अभ्यास करून, नुसता अभ्यास नाही तर त्याच्यावर चिंतन करून बोलण्याची त्यांना सवय आहे आजही. आणि मला वाटतं की त्यामुळेच शरदरावांनी त्यांना खूप प्रेम दिलं आणि देत आहेत ते सातत्यानं. त्याही वेळेस जेव्हा एक पक्ष होता आमचा, आम्ही दुर्दैवानं फुटलो, पण शरदरावाने कधी असं वेगळं केलं नाही. ते आत्ता अलीकडे गेले त्यांच्या पक्षामध्ये, पण तरी पण ते असो, भीमराव जाधव असो, भीमराव जाधवांचा मुलगा असो, या सगळ्यांना त्या सातत्यानं ते विचारपूस करत असेल. त्याचं काय झालं, अमक्याचं काय झालं, तमक्याचं काय झालं. तर ही जी पद्धत शरदरावाने लावून दिली तर तीच त्यांच्यामध्ये UN बेरियांच्यामध्ये आहे. आज त्यांच्या कार्याला 50 वर्ष होत आहे. पण 50 वर्षामध्ये त्यांनी जे बँकेत काम केलं, शैक्षणिक संस्थांमध्ये काम केलं, एक अभूतपूर्व अशा प्रकारचं काम आहे. नुसत्या ट्रेड युनियनमध्ये ते रुळले नाही, पण लोकांना जागृत करण्याचं त्यांनी काम केलं. आणि नुसता माझा समाज असंही करत बसले नाहीत. ते आमच्या समाजाला तर, माझ्या समाजाला तर बरोबर नेलंच पाहिजे, पण त्याचबरोबर दलित वर्गीय, मागासवर्गीय यांनाही सातत्यानं पुढं रेटणं पाहिजे. आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ज्यांनी इथं काम केलं त्यांना देखील त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका ते सातत्यानं मांडतात. UN बेरिया साहेब हे
एक शिस्तबद्ध अशा प्रकारचा कार्यकर्ता आहे. आज शरदराव एवढ्या मला वाटलं नव्हतं की ते आज येतील म्हणून खरं म्हणजे मी हैदराबादला होतो रात्री, सकाळी निघालो, पण शरदराव येणार आहेत म्हटल्यानंतर मला अजूनही धडकी भरते. कारण एवढ्या करता की ते माझे नेते आहेत किंवा बाकी असं वेगळं सगळं काय नसतं आमचं, ते कायम आमचे नेते आहेत. मी कधी बोलतो का तसं की त्यांनी आम्हाला काही केलं नाही म्हणून? नाही, पक्षामध्ये मतभेद होतात, वेगळं काम करतो, पण आम्ही वेगळं काम जरी करत असलो तरी लोकांच्या करता, लोकांच्या भल्याकरता म्हणून सातत्यानं प्रयत्नशील असतो. आणि ते ट्रेंड करतात लोकांना शरद पवारजी. तसे ट्रेंड केलेले इरण बेरी ते आहेत, मी आहे. पण आता शरदरावांचं कौतुक एवढं आहे की त्यांचं एवढं वय तसं झालेलं नाही वय. मी त्यांच्यापेक्षा 8.5 महिन्यांनी लहान आहे. पण काय ताकद आहे अजून, 8.5 महिन्यांनी ते मोठे आहेत. पण ज्या ताकदीनं ते चालतात, ज्या ताकदीनं कार्यक्रम करतात, ज्या ताकदीनं ते व्यासपीठावर बोलतात, हे अतिशय कौतुकास्पद आहे. की आज समाजामध्ये किती लोक आहेत तसे बरेच, पण विचारशील अशा प्रकारची भूमिका घेऊन समाजाला पुढे नेण्याची जी शक्ती देण्याचं काम शरदजी करतात, त्याचाही आशीर्वाद आज UN बेरी यांना मिळेल. मी पवारसाहेबांनी मनापासून धन्यवाद देतो की ते आले इथे आणि आमच्या UN बेरी यांना एक स्पष्ट त्या कार्यकर्त्याला त्यांनी आज आशीर्वाद देण्याचा योग्य असा मार्ग पत्करला, याबद्दल त्यांना मी मनापासून देतो. शरदरावजी, तुम्ही खूप कष्ट घेतात. आज कुठून कुठे आले आणि आता परत ते आता मोटारीने जाणार. मोटारीचा प्रवास मी आत्ता हैदराबाद ते सोलापूर रस्ता चांगला आहे, आम्हीच केलेला आहे तो त्यावेळेस. ते का झालेलं क्रेडिट घेतलंच पाहिजे ना, का नाही? हां, तर पण आता येताना बरेच खड्डे पडलेले आहेत. हे खड्ड्यातून नंतर येणाऱ्या ह्या पार्टीच्या लोकांनी सुधारणा करून ते रस्ते सुधारले पाहिजेत, याच्याकरताच मी एवढंच करता सांगितलं. शरदरावजी, आमच्या बेरियावर असाच आशीर्वाद ठेवा आणि त्यांना शुभेच्छा द्या, त्यांचं शुभकल्याण करा. आपण आलात याबद्दल मीही त्यांच्या वतीनं आपला आभारी आहे की असा हा कार्यकर्ता, UN बेरी यासारखा कार्यकर्ता मला मिळणार नाही, आणि त्याचं मनापासून आपण कौतुक करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.